सगळा प्रेम करावे सगळा प्रेम करावे सगळा प्रेम करावे या जन्मावर या सगळ्यावर सगळा प्रेम करावे या जन्मावर या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण कशी
उजळलेला मंच आहे तेज असे पौर्णिमेचे, त्या उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाशी, त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाशी, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताशी. उपस्थित सर्व पाहुणे तसेच आपतेष्ट शिक्षक मान्यवर यांचे मी मनापासून गोड शब्दस्मरणाने स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या उत्सवमूर्ती सौ सुनीता दीपक निकवाडे यांना मी आसनस्थ व्हायचं नम्रतेने विनंती करत आहे. त्यांनी आसनस्थ व्हावं. आजचा हा दिवस सेवानिवृत्ती आहे. आजचा हा दिवस सेवानिवृत्ती आयोजित सोहळा आहे. एक पवित्र भावनेने, कृतज्ञतेने आणि आदराने भरलेला आहे. आजचा हा दिवस केवळ निरोपाचा क्षण नाही, तर तो त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याचा अविस्मरणीय सोहळा आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रकाशाच्या साक्षीने होते. मी आजच्या उत्सवमूर्ती सौ सुनीता दीपक निकवाडे व डॉक्टर दीपक निकवाडे यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन व श्री गणेशाचे पूजन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करावी. श्री गणपते विघ्ननाशना, श्री गणपते विघ्ननाशना, मंगलमूर्ते विषयवाहना, तिमिरनाशिसी निज ज्ञान देवरी, रक्षिस विनम्र नमस्कार करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. शेषाच्या हाती धरतीची गती, शेषाच्या हाती धरतीची गती, ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती, ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती, होऊन गेले रथी महारथी, होऊन गेले रथी महारथी, अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी, अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी. धन्य ती भारतीय संस्कृती जिथे शिंपल्यातून नित्य होती, धन्य ती भारतीय संस्कृती जिथे शिंपल्यातून नित्य होती. तोच प्रत्येक शुभ कार्यारंभी पूजावे श्री गणेश गणपती. आपणा सर्वांचे स्वागत मनपूर्वक स्वागत. तेजोमय हे ज्ञान तेजा परी भरून चव्हाटा, तेजोमय हे ज्ञान तेजोमय हे ज्ञान तेजा परी भरून चव्हाटा. उजळे जीवन विद्यार्थ्यांचे दावी यशाच्या वाटा, उजळे जीवन विद्यार्थ्यांचे दावी यशाच्या वाटा. धन्यवाद मान्यवर. अशा आमच्या या आज सेवापूर्ती सोहळ्याच्या आमच्या वहिनी साहेब निकवाडे मॅडम यांचा शिक्षकी सेवेला आज 33 वर्ष पूर्ण होत आहे. ही सेवा करताना प्रत्येक भूमिका व्यवस्थित बजावणाऱ्या, कार्यतत्पर, वेळेवर शाळेत हजर राहणाऱ्या, प्रामाणिक सेवा करणाऱ्या, स्वस्वभावी आहेत. असं म्हणतात की स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती नसते. असं म्हणतात स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. अशी सेवा पूर्ण करता करता योग्य त्या भूमिका बजावून आमच्या वहिनींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो आणि चांगली सुसंधी सगळं काही करण्यासाठी त्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मी त्यांचे भावी धीर किरण भाऊ यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. व आमचे सहकारी यांचं मी आमच्या निकवाडे परिवारातर्फे सहर्ष स्वागत करत आहे. आज आमच्या वहिनीचं सुनीता दीपक निकवाडे यांनी सुमारे 33 वर्ष सेवा करून त्या सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे अतिशय बघितलं त्यांची बहुतांश सर्व्हिस ही त्यांची ग्रामीण भागात झाली आहे.
ग्रामीण भागात सर्व्हिस करणं हे सरकारी, आता मी देखील सरकारी कर्मचारी वाटते तितकं सोपं नाही आहे. ते अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी खूप नेटाने आणि चांगल्या पद्धतीने ही सेवा केलेली आहे. आणि त्याचबरोबर साधनसामुग्रीची कमी असते, जाण्या येण्याचं म्हणजे दुविधा असते. त्या परिस्थितीत त्यांनी चांगल्या पद्धतीने चांगल्या ह्याच्यानी सेवा करून विद्यार्थ्यांचं जे ज्ञानार्जनाचं पवित्र कार्य केलेलं आहे त्याला काही तोड नाही आहे. म्हणजे आता म्हणजे ॲक्च्युली रिटायर होणं त्याच्यानंतर म्हणजे ही आता त्यांची सेकंड इनिंग चालू झालेली आहे आयुष्याची. फर्स्ट इनिंग संपलेली आहे. त्यांनी खूप म्हणजे हेल्दीपणाने नोकरी देखील केली, घरातलं सर्व काही म्हणजे मुलाबाळांना सांभाळलं, आई वडिलांची अतिशय काळजी घेतली, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा केलेली आहे. आणि म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्याचं कुठेतरी त्यांना फळ हे मिळेलच. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे हे अतिशय सुखात समाधानाचं समृद्धीचं जावं अशी मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांचं निवृत्तीचं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जावं अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या भाषणातून आपल्याला ऐकायला मिळालं. आता मी मनोगतासाठी आमंत्रित करते श्री जव्हारकर सर यांना. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कार ज्याने आयुष्यातलं बरंचसं माईक थोडं वर आपल्या आयुष्यातील बरेचशी वर्ष ज्या पवित्र अशा कार्यासाठी अर्पण केलेले आहेत अशा सुनीता वहिनी. माझा आणि त्यांचा परिचय 2022 नंतर आला. विक्रमगड तालुक्यातून माझी बदली होऊन केंद्रप्रमुख म्हणून मी वाड्याला हजर झालो आणि पर्यायाने कोंढला केंद्र मिळालं. आणि कोंढ्याच्या शेजारची शाळा जी होती ती म्हसोळा. आणि आमचा परिचय वाढत गेला. निकोडे सरांशी आमचा जास्त परिचय होता. त्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलो होतो. आमचा या संदर्भात शिक्षणाचा मार्गक्रम करत असताना त्या जेव्हा चिंगणच्या आमच्या गावात होत्या त्या गावातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आमच्या आयुष्यात आणि आमच्या कुटुंबात पण झालेल्या आहेत. आमच्या दोन्ही मुली दीक्षा नितीन जव्हारकर, गायत्री नितीन जव्हारकर. आता जी गायत्री अमेरिकेला शिक्षण घेते ती त्यांच्याच विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद मराठी शाळा चिंगडच्या. जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये काय घडू शकतं, संस्कार घडतात. सर्वात महत्त्वाची गरज आहे काळाची. पण त्या संस्काराबरोबर अतिशय चांगलं शिक्षण जे आहे ते शिक्षण देण्याचं काम देखील सुनीता वहिनींनी आमच्याकडे आमच्या गावात केलेलं होतं. तेवढाच मला परिचय होता त्या वेळेला. नंतर 4 वर्ष त्या माझ्या तालमीमध्ये आम्ही जे पाहिलं अतिशय महत्त्वाची परिस्थिती, जिल्हा परिषदेची अवस्था जी आहे सध्याची त्याला तारुण्याचं काम ते करत होत्या. दरवर्षी कमीत कमी म्हणजे पटसंख्या जी आहे ती 10च्या वरती कशी राहील यासाठी त्या सतत प्रयत्न करायच्या. कधी कधी आमच्यात वाद देखील झाले होते. वेळेच्या अभावावर म्हणजे वाहनं मिळत नव्हती. अशा वेळेला वहिनीने सांगितलं की तुम्हाला जर मी बोललो नाही तर माझ्या हाताखाली 22 लोक आहेत, ते मला पुढे दाखवतात की तुम्ही त्यांना काय बोलत नाही आहेत. हे होऊ नये याच्यासाठी फक्त मी समोरच्याला सांगायचो आणि नंतर सांगायचो जरा पहा, मला अडचण येणार नाही असं तुम्ही देखील पहा. आणि ते असं सांगायचं सर जे काही असेल ते मी सुधरेन. आणि अतिशय सुंदर असं शिक्षण म्हसवच्या त्यांनी जे काम केलेलं आहे ते देखील अतिशय लावण्ययोग्य आहे, व्याख्यानाजोगं आहे. पुढील शाळेत देखील त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. पुढचे जे ग्रामस्थ आहेत ते बोलतील त्यावरती. परंतु अतिशय सुंदर असा कार्यक्रम करत असताना आयुष्य जगत असताना
आयुष्यातील 33 वर्ष 36 म्हणजे 3 तप ही त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घालवली. पिढ्या घडवणं हा सर्वात महत्त्वाचं काम जिल्हा परिषद शाळांमध्ये होतं. घडवणं आणि अतिशय चांगलं घडवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घातलं पाहिजे. मराठी शाळा टिकली पाहिजे या मताचा मी आहे. त्यांचे साथीदार हे 33 वर्ष सर्व काम करत असताना त्यांचे जे साथीदार आहेत निकवाडे दादा आमचे, त्यांनी देखील आपल्या सेवेचे 40 वर्ष पूर्ण करून 41 वर्षात पदार्पण केलेलं आहे. ते देखील सेवानिवृत्ती झालेले आहेत. त्याने देखील स्टेजवरती बसायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती की दोघांनी पण त्यांनी तिथे उभं राहून स्टेजवरती बसला पाहिजे. माझे बरोबर आहे. बोलून गेला गेला रथाची चाकं दोघंही असतात. म्हणजे अशा 2 खुर्च्या पाहिजे होत्या. एकच खुर्ची. ही राजाची खुर्ची, ही राजाची राणे आणि प्रधान नाही ना, ते प्रधान झाला त्या राणे आणि प्रधान झाला. सत्कार मूर्ती आहे हा ना. त्यांच्यावरती सगळा आपला फोकस आहे. धन्यवाद. शिक्षक पेशाची 33 वर्ष वहिनीने घालवलेले आहेत आणि 41 वर्ष तिकडच्या व्यक्तीने घालवलेली आहेत. ती देखील सेवा सर्वात महत्त्वाची होती, कारण कोविडसारख्या महाभयानक आजारातून त्याने अनेक पेशंटला वाचवलं. त्यांचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेत. यांनी 33 वर्षामध्ये जे चांगले चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत, जे चांगलं आहे ते चांगलंच असेल. तर शिक्षक हे समाजाचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षका नसते तर आजचे जे आमदार मंत्री जे आहेत ते उलटे आम्हाला सांगतात की शिक्षक काय करतात. आम्ही जे करतो ते समोर बसलेले लोक आहेत, त्यांना माहिती आहे, म्हणून त्यावरती बोलत नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय रोखठोक असं भाषण सरांचं ऐकलं. सर, आपण म्हणालात की शिक्षकांना खूप काम असतं, म्हणजे शिक्षक हे विद्यार्थी घडवणे म्हणजे खूप कष्टाचं असतं. आणि आम्ही त्याला 7व्या वेतनवरून 8व्या वेतनपर्यंत आणले. आणि म्हणून मी तर असं म्हणेन, प्रामाणिकपणे काम करणारा एक व्यक्ती म्हणजे शिक्षकच असतो. कारण इलेक्शन ड्युटी असो, काही असो दे, त्यांना ड्युटीला वगैरे काढलं जातं का, तर प्रामाणिक नोकरीसाठी प्रामाणिकपणे काम करतील म्हणूनच. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं मी. आणि किरण भाऊ पण म्हणाले की कष्टाने जे मिळतं ते फळ अगदी कायम गोडच असतं. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. आणि म्हणून किरण भाऊ म्हणाले ही सेकंड टर्म आहे. मी तर म्हणेन नाही, ही फर्स्ट टर्म आहे. कारण का, खऱ्या अर्थाने सेवानिवृत्तीनंतर आपल्या जीवनाला खरी सुरुवात होत असते. आणि म्हणूनच संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. मनोगतासाठी आमंत्रित करते डॉक्टर श्री हिरवे यांना. आज आपण सुनीता वहिनीच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी जमलेले सत्कार मूर्ती सुनीता वहिनी, निकवाडे कुटुंब, शिक्षण क्षेत्रातील सगळे मंडळी, त्यांचे सहकार्य, मित्रमंडळी, अध्यक्ष. तर शिक्षकांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. आपण काय सांगायचं, आपण आयुष्य गेले त्यांनी मुलांना शिकवलं, आपण त्यांना काय शिकवायचं, त्यांच्याविषयी काय बोलायचं. जसं मॅडमनी किस्सा सांगितला तसा मी एक किस्सा सांगतो. जवाहरलाल नेहरूंना तो आठवे कदाचित माहीत असेल. आता मॅडम ह्या खऱ्या अर्थाने रिटायर्ड झाल्यात, पण आयुष्यामध्ये त्या तयार झालेल्या नाहीत. त्या त्यांच्या स्वभाव म्हणून आणि चेहऱ्यावरून आपल्याला दिसेल. शिक्षक खऱ्या अर्थाने एक आर्किटेक्ट असतो. आर्किटेक्ट जेव्हा शाळेत पोरे येतात, जेव्हा कारण त्याला मी खरं म्हणजे खरंच मराठी शाळेतच तुम्हाला शिकायला मिळतं. आज मी तुमच्याकडे डॉक्टर आहे मराठी शाळेत करू म्हणून. बरेच मुलं इंग्लिश शाळेतमध्ये गेले, डॉक्टर व्हायला गेले, पण ते झाले नाही झाले त्याचा तो संशोधनाचा गोष्ट. पण खरी शिकवण
सगळ्या समाजाची जर मिळत असेल ते आपल्या मराठी शाळेत. माझी पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून 2दा टर्म झाली. पण वहिनींचा स्वभाव अतिशय हसरा चेहरा, मन मिळावं असा. बरेचदा विद्यार्थी आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांना जो त्यांच्या लाईफमध्ये जो आनंद मिळतो, त्यांचे शिक्षक, त्यांचे मुलं डॉक्टर, वकील, आमदार, खासदार जे झाले असतील, आता तुम्ही रिटायर झालात, तुमच्या शिक्षणाचा अनुभवाचा हा तुम्ही समाजासाठी, परिसरासाठी आणि जनतेसाठी त्याचा उपयोग कराल असं मला वाटतंय. आणि दोघांनी पण तुमच्यावर आता कसलं बोधरेशन नाही. सासूबाई होत्या त्या पण आता तुम्हाला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. तुम्ही आता बॅग पराजित करो केसरी, बस हे करायचं. याचं पुढचं आयुष्य तुम्हाला सुखी समृद्धीचे आयुष्याचे जावो, आरोग्याचे अशी अपेक्षा करतो आणि पुढील चालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय सुंदर. आणि खरोखर आपण इतर शाळा बघितल्या तर मराठी शाळेत मूल्याधारी शिक्षण, कृतीतून शिक्षण, ज्ञानाचं ज्ञानार्जन केलं जातं, हे मी स्वतःही अनुभवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक हा एक मुलाला शिकवत नाही, सर्वांना सारखं शिकवतो. आपल्याला एक मूल सांभाळताना एवढं भारी होते, तर आज शिक्षक एवढी मुलं जर घडवत असतील तर त्यांच्यासारखा दुसरा गुरु त्याला तोड नाही. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते श्री श्रीकांतजी भोईर यांना. बंधू आणि भगिनीनो, माझा जीवा भावाचा मित्र डॉक्टर दीपक यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीता दीपक निकवाडे यांची प्रदीर्घ सेवा 33 वर्ष म्हणजे जवळजवळ 3 टप उलटून गेली अशा प्रदीर्घ सेवेचा सेवाकृती सोहळा इथे संपन्न होतोय. 33 वर्षाचा एक प्रदीर्घ काळ म्हणजे वहिनी तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही सेवेत लागल्यापासून तर निवृत्त होईपर्यंत. तुम्ही आमच्या चिंतनच्या शाळेमध्ये देखील काही वर्ष काम केलं, मी तुम्हाला जवळून पाहिले तुमचं काम. सगळा जीवनपट तुमच्या समोरून आज जात असेल सेवेकाळातला. आणि एका शिक्षकाची सेवा अगदी म्हणजे लहान मुलं प्राथमिक शाळेमध्ये जातात ते अगदी मातीचा आपण गोळा म्हणतो आणि घडवण्याचं खरं काम हे प्राथमिक शाळेचे शिक्षक करत असतात. जडणघडणीचं त्यांचं ते वय असतं. त्या जडणघडणीच्या वयामध्ये मुलांना संस्कार देणं, त्यांना शिकवणं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे खरं महत्त्वाचं काम असतं. आणि ते महत्त्वाचं काम सेवा वहिनी तुम्ही केलेली आहे. आणि डॉक्टर इरविनने सांगितल्याप्रमाणे इतर शासकीय सेवा हे मी अनेक वेळा शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये सेवापूर्तीला जाण्याचा योग होते तेव्हा मी सांगत असतो, इतर शासकीय सेवा आणि एका शिक्षकाची सेवा याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आपण पाहतो विशेषतः काही डिपार्टमेंट, महसूल खातं घ्या किंवा आता नाव घेणं उचित ठरणार नाही खरं तर, पण अशी काही खाती आहेत की जिथे फक्त पैसा पाहिला जातो. पण एका शिक्षकाला भले आता त्यांची आर्थिक सुबत्ता आली असेल, 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, ते अगदी सगळ्यांना मिळतात ते, पण याच्या पलीकडे जो इतर खात्यामध्ये हव्यास पाहायला मिळतो आपल्याला आणि ज्या धाडी पण आपण आता पाहतोय तसं एका शिक्षकाचं नाही. शिक्षक देशाची भावी पिढी तुम्ही घडवत असता. आणि सरांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही जे विद्यार्थी घडवता तेव्हा ते माजी विद्यार्थी जेव्हा तुम्हाला भेटतात, आज खरं तर आठवणी ते डॉक्टर पटेल सरांच्या आज पाहिजे होते ते, कारण ते देखील एक आयडियल शिक्षक, सेवातून ते आदर्श जोडपं ते शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेलं. तो वहिनी तुम्ही सेवापूर्तीनंतर काय कमवलं, किती पैसा कमवला, तुम्हाला किती
पैसे मिळाले याच्यापेक्षा एक मानसिक समाधान, हे प्रेम, ही सहानुभूती तुम्हाला आयुष्यभराची तुमची जी पुंजी राहणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला एक अगदी छोटासा डॉक्टरांनी सोहळा इथे आयोजित केला ज्ञान सोबत सेवापूर्तीच्या सोहळ्याचा. या संपूर्ण कार्यक्रमाला माझ्या दृष्टीने वलय आहे ते डॉक्टर, तुझं वलय आहे सगळ्या कार्यक्रमाला. कारण अगदी डॉक्टराचा संपूर्ण संघर्षाचा काळ मी पाहिला आहे. रामदास काकांचे आणि माझ्या वडिलांचे अगदी चांगले संबंध होते. इथून डॉक्टर शिक्षण घेत होता तेव्हापासूनच सगळ्या डॉक्टरचा जीवनपट आठवतोय मला. अगदी आपण म्हणतो ना, शून्यातून विश्व निर्माण करणं काय, तर ते डॉक्टरकडे पाहून आपल्याला कळेल. बऱ्याच लोकांना माहिती देखील असेल. आणि सगळं वैभव डॉक्टर तू उभं केलंस, हे तुझ्या आई वडिलांनी सर्व पाहिलं. आणि तुला सोबत खरीदारखाने जर मिळाले असेल तर वहिनींची, त्याच्यामुळे तू सगळं करू शकलास. आणि डॉक्टरचा स्वभाव सुरुवातीपासून बघत आलो. राजकारणामध्ये आता दिघे साहेब एक क्लिप आता प्रितेशने टाकलेली बघितली. दिघे साहेबांच्या जोडीने डॉक्टर आपण 2 वेळा ठाण्याला गेलो होतो. आपण शाखेच्या कार्यालयामध्ये दिघे साहेब आले तेव्हा डॉक्टरांनी ओळख करून दिली. त्यांच्या ठाण्याला त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो. डॉक्टरांच्या बरोबर दिघे साहेबांचे असलेले किती जिव्हाळ्याचे संबंध होते, डॉक्टरवर किती प्रेम होतं दिघे साहेबांचे, हे मी जवळून पाहिलं. एक काळ होता तो. समोर राजा बसलेला आहे. दुर्दैवाने भगवान शेठ आज नाही आहे, भगवानांना नाही आहे. एक कुठलंही काम करायचं ठरलं का एक बैठक बसायची. भेटी दुर्मिळ झाल्यात आता, परंतु पूर्वी आमच्या भेटीगाठी व्हायच्या. काहीतरी एखादा उपक्रम असायचा, मग त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये सर्व ठरायचं काय आपला उपक्रम असेल तो कसा साजरा करायचा, त्याची दिशा ठरायची डॉक्टरकडे. कितीतरी कार्यक्रम डॉक्टर केले, पण डॉक्टरने आता कशी थोडी निवृत्ती घेतलेली सगळ्या याच्यामधून. आणि डॉक्टर खरोखर आता काळ देखील आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. प्रदूषण वाढले, ते सगळ्या क्षेत्रात प्रदूषण वाढलेले, फक्त हवेमधलंच प्रदूषण नाही, सगळ्याच ठिकाणी आता प्रदूषण वाढलेलं आहे. डॉक्टरनी मी बघतो त्याचं संपूर्ण भेटीगाठी नसल्या तरी बघत आलोय. जसं मी मध्ये एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, राजाची आणि डॉक्टरची मैत्री, जसं आपण शोभेमधले विरो आणि काय जय, तशी यांची जोडी राजाची आणि डॉक्टरांची. तसं वहिनींचं आणि डॉक्टरांचं आपण म्हणतो ना, खऱ्या अर्थाने मेड फॉर इच अदर अशी काही जोडपी असतात. तसं वहिनी तुम्ही देखील आला का, अशी काही माझ्या संबंधातली जोडणी बघतो. खरोखर ती मेड फॉर इच अदर, अगदी एकमेकांना सांभाळून घेणार. आता वहिनी नॉनव्हेज खात नाही, पण मला नाही वाटत राजाची कुठली हाऊस पुरवली नसेल. आणि डॉक्टरचा मुळात स्वभाव खूप हौशी. आपण म्हणतो दुःख ठेवावं मनात, आनंदी आनंद वाटावा जनात. आज डॉक्टरांनी तो आनंद आपल्या सगळ्यामध्ये साजरा करतोय. खरं बोलण्यासारखं खूप आहे डॉक्टरबद्दल. आणि माझा एक असा काळ होता 1992 नंतरचा, की डॉक्टरनी मला खूप आधार दिलाय, खूप सहानुभूती प्रेम मिळाले डॉक्टरकडून. भेटीगाठी डॉक्टर आपल्या कमी होतात, पण काय प्रेम कमी झालेलं नाही. तुम्हाला दोघांना भविष्याची पुढील वाटचाल, वहिनी तुम्ही दोघंही यापुढे, ही फक्त सेवानिवृत्ती आहे, पण याच्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्याचं एक वेगळा टप्पा चालू होतोय, जिथे तुम्हाला दोघांनाही फिरून. तर डॉक्टरांनी बरं वाटतं, बरंच झालं डॉक्टरांचं फिरून. आता कुठे जिथे तुझ्या इच्छा असतील तिथे तुमचा वेळ घालवा. दोघांनी खूप आयुष्यामध्ये संघर्ष केला आहे, खूप कटू अनुभव घेतलेले आहेत, चांगले कटू अनुभव सगळे. प्रत्येकाचा सुख दुःख आयुष्याच्या खेळामध्ये आयुष्याच्या मध्ये सर्वांनाच अनुभवाला येतात. प्रत्येकाच्या वाट्याला वेगळे असतात, फक्त फरक एवढाच असतो तो. मी पुन्हा एकदा तुम्हाला भावी विषयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर. धन्यवाद बहिणी, तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.
अतिशय सुंदर. प्रत्येक क्षेत्रात कशी कामगिरी बजावली जाते आणि शिक्षकी पेशा किती प्रामाणिक असतो हे आपल्याला आज श्रीकांत भाऊंच्या भाषणातून ऐकायला मिळालं. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या भेटीला कधी नसतो अंत, निरोपाच्या भेटीला कधीच नसतो अंत, असं आपल्याला श्रीकांत भाऊंनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे. यानंतर ह्या खुशीच्या कार्यक्रमाला खूप खुशी झालेली आहे, खूप आनंद झालेला आहे आणि ती त्यांची छोटीशी चिमुकली खुशी आज वहिनींसाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. आता विश्रांतीची वेळ आली, वर्षाचे कष्ट सुटले, आता विश्रांतीची वेळ आली, आत्यांच्या आयुष्यात नवीन आनंदाची पहाट झाली. रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव खुशी केशव लाडे. आदरणीय व्यासपीठ येथे आलेली सर्व पाहुणे आणि आत्या, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप भावनिक आहे आणि केलेले ज्या निष्ठेने आणि कष्टाने आपली सेवा बजावली ती आज पूर्ण होत आहे. हे केवळ रिटायरमेंटचे कार्यक्रम नाही तर आत्यांच्या एका यशस्वी कार्यकाराला सलाम करण्याचे व्यासपीठ आहे. कधी कधी कठीण परिस्थितीत तुम्ही हसत्या मुखाने तोंड दाखवले आणि संकटावर मदत केली. तुमचा हा निरोप समारंभ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे, कारण आता शाळेला जायची घाई नसेल आणि कामाची टेन्शन नसेल. आता वेळ आहे त्या तुमच्या छंदांना जगण्याची, स्वतःसाठी वेळ काढण्याची आणि आयुष्याचा आनंद घेण्याची. आम्ही तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचे आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर. ह्या चिमुकलीने अतिशय सुंदर आत्याचं वर्णन केलं आणि खरंच आता विश्रांतीची वेळ आली असं आपण म्हणतो, पण नाही, खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. विश्रांतीची वेळ फक्त निवृत्तीची आहे, सेवानिवृत्तीची आहे. परंतु रिटायरमेंट म्हटलं की प्रत्येकाला वाटते की यापुढे मी काय करू, कारण माझ्याकडे आता वेळच वेळ आहे. पण ती एक आपल्याला ईश्वराने दिलेली सुसंधी असते आणि त्या सुसंधीचा आपण असा उपयोग करायचा की अनेक छंद जोपासले पाहिजे. ह्या चिमुकलीने अतिशय सुंदर भाषण केला, तिच्यासाठी थोड्याशा टाळ्या होत्या. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते त्यांची मुलगी रश्मी निकवाड. रश्मी. हॅलो. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित असलेल्या इथे सर्व पाहुण्यांना माझा नमस्कार. तर आजचा हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, कारण आज माझ्या आईच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे आणि तो म्हणजे तिची निवृत्ती. माझी आई सुनीता एक कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षिका म्हणून तिच्या 33 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर आज निवृत्त होत आहे. आईने अनेक वर्ष प्रामाणिकपणे व मेहनतीने आपले काम केले. घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या तिने अगदी व्यवस्थितपणे सांभाळल्या आणि ह्या तिच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये तिला माझ्या आजीची खूप मोलाची साथ लागली, जी आज दुर्दैवाने आमच्यात नाही, पण तिच्या आशीर्वाद आणि आठवणी कायम आमच्यासोबत राहतील. मम्मीने आज अनेक वर्ष आदर्श शिक्षिका म्हणून काम केले. तिने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. त्याचबरोबर तिने आमच्यासाठी एक प्रेमळ आई म्हणून तिची जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये पप्पांची तिला खूप खंबीरपणे पप्पांनी खूप साथ दिलेली आहे. आणि मम्मी, तुझ्यासारखी आई मिळणं हे मी माझं भाग्य समजते, हे मी तुला आज सांगू इच्छिते. तर आज तिच्या निवृत्तीच्या दिवशी मी एवढंच सांगू इच्छिते की सर्व शिक्षकांसाठी की शिक्षक हा कधीही निवृत्त होत नाही, तर त्यांनी दिलेले ज्ञान आणि संस्कार हे एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात कायमच जिवंत राहतात. तर आता हा निवृत्तीनंतरचा काळ तू स्वतःसाठी जग, आनंदाने राहा आणि निरोगी राहा, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय सुंदर.
फक्त शिक्षकी हा पेशा स्वीकारून त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा केली असं नाही, तर ते करत असताना आपल्या कुटुंबाची, आपल्या आईची, आपल्या सासूबाईंची, आपल्या सासऱ्यांची, मुलांची जी पण सेवा केली, म्हणजे कर्तव्य दक्षतेने ती सर्व कर्तव्य त्यांनी व्यवस्थित पार पाडली. अतिशय सुंदर मनोगत. त्यानंतर आत्ताच आगमन झालेलं आहे जे आपले डॉक्टर सावंत आहेत. आता वैनींबद्दल सर्वजण खूप काही बोलले, परंतु या नमस्कार मंडळी. आजचा समारंभ माझे अनेक मित्र, त्यामध्ये माझा अति परम मित्र डॉक्टर दीपक निकवाडे आणि त्यांच्या सुविद्य आदर्श पत्नी, त्याचे जीवनसाथी ऊर्जावाहिनी सुनीताबाईंनी यांचा हा आजचा सेवापूर्ती समारोह. ह्या घराशी माझा संबंध पहिल्यांदा दीपक यांची ओळख झाली वाडा PJ हायस्कूलमध्ये 11वीला, आणि तेव्हापासून गेली 50 वर्ष आमची मैत्री अजून टिकून आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मैत्री थँक्यू दीपक, मला तुझा अभिमान आहे की तू ही मैत्री टिकून ठेवलीस. पण खरं म्हणजे मित्र मैत्री टिकून ठेवतातच. जेव्हा दोन्ही मित्रांची लग्न होतात तेव्हा मैत्री टिकेल की नाही हे त्या आमच्या वहिनीवर असतं. आणि मला खूप अभिमान आमच्या वहिनींचा की आमच्या मैत्रीमध्ये त्या कधी अडायला नाही. कधीही दीपक मला घेऊन जायचा, कधी मी दीपकला घेऊन जायचो फिरायला, पडायला नाही. तर वहिनीची ओळख म्हणजे जेव्हा दीपकचं लग्न झालं तेव्हा, आणि तेव्हापासून CABच्या निमित्तानं वाडा मेडिकल्सचे जेव्हा लेक्चर्स असायचे, CAB असायचे, तेव्हा कुडूस, आंबाडी, वजेश्वरी इथे जेव्हा लेक्चर्स असायचे तेव्हा नाईलाजानं मला इथे हॉलला राहावं लागायचं दीपककडे. आणि त्यावेळेस मग सर्व कुटुंबाशी, आप्पा, आई, वहिनी यांच्याशी चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झाले. आणि एक शिक्षणामुळे म्हणा किंवा त्यांचे संस्कार म्हणा, येणाऱ्या व्यक्तीशी आपुलकीनं बोलणं, त्याचा पाहुणचार करणं, जेवणाचं आमंत्रण करणं, हे ओघाओघात आलंच. आणि मला अजून आठवतं, मी कुडूसला आलो आहे आणि दीपकने आणि वहिनीने मला न जेवता पाठवलं आहे, असं कधीच घडलेलं नाही आहे. तर हे जे आदरातिथ्य असतं हे सर्वांकडे दिसत नाही, पण वहिनी म्हणजे आदर्श शिक्षिका, आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श आई, सगळ्याच गोष्टींची भूमिका त्यांनी चांगल्या प्रकारे निभावलेल्या आहेत. आदर्श सून म्हणाल तर आप्पाच्या तोंडी, आईच्या तोंडी सुनीता 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 असा नेहमी शब्द असला, आणि वहिनी पण तत्परतेने त्यांच्या प्रत्येक कामाला उभ्या असत. तर असे हे व्यक्तिमत्व शिक्षकी पेशामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणजे छोटी मुलं ओली माती जसा आकार देऊ तसे घडणार, ह्या देशाचे खरे शिल्पकार कोण असतील, देश घडवणारे, उत्तम नागरिक देणारे, तर हे प्राथमिक शिक्षकच आहेत. मग ते कुडूसचे असतील, वाड्याचे असतील, कुठले. आणि आपल्या सर्वांचं बालपण आपल्याला आठवत असेल की आता आपल्याकडे जे काही संस्कार आहेत, आपण शिस्तीने वागतो, मोठ्यांचा मान राखतो, ते आपल्याला दिलेल्या ह्या संस्कारामुळं, शिक्षणामुळंच, आपल्याला घडवलेल्यामुळंच. त्याच्या कुटुंबाकडे किती लक्षात आलंच की आप्पा आणि आईची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आणि मुलांना घडवलं हे वेगळंच. अगदी मुलं चांगल्या प्रकारे शिक्षित झाले, रश्मी डॉक्टर झाली, तर रोहन आपला चांगला इंजिनियर झाला. तर बऱ्याच लोकांना कसं असं सगळ्या भूमिका एकत्र जमत नाही, पण वहिनीच्या सर्व भूमिका लिहिल्या पार पाडलेल्या आहेत, अगदी कुठले ओझं न घेता.
संगिनी आणि ऊर्जा वाहिनी, दीपकची जीवन संगिनी आणि ऊर्जा वाहिनी. प्रेमळ शिक्षिका परी कर्तृत्ववान फुलविले माझ्या मित्राचे जीवन. प्रेमळ शिक्षिका परी कर्तृत्ववान फुलविले माझ्या मित्राचे जीवन. सप्तरंगाची उजळण माझ्या मित्राचे जीवन. आणि अगदी आपल्याला मनापासून पाझर फुटेल अशी कविता. त्या कवितेतून एक छोट्याशा कवितेतून खूप मोठा धडा मिळतो. छोट्यांच्या शुभेच्छा, मोठ्यांचे शुभ आशीर्वाद आणि सद्गुरूंचा वरदहस्त ज्याच्या पाठीशी आहे त्याला कशाच्याही वाण पडणार नाही, असं आपल्या या कवितेतून आपल्याला या डॉक्टर सावंत यांनी दाखवलं. त्यानंतर त्यांचे सहकारी निमसे सर यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. असं म्हणतात, काम करो ऐसा कि पहचान बन जाए. काम करो ऐसा कि पहचान बन जाए. हर कदम ऐसे चलो कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, मगर जिंदगी जियो ऐसे के मिसाल बन जाए. आमच्या कोंडले केंद्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा आमच्या मोठ्या ताई, मोठ्या भगिनी आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर नावच त्यांचं सुनीता आणि मॅडमनी नीतिमत्ता कधी सोडली नाही आणि म्हणून नियतीनेही त्यांना जवळजवळ 31 वर्षाची निष्कलंक सेवा प्रदान केली. एवढा मोठा सेवा काळ, या सेवा काळामध्ये त्यांनी कमवलेलं पुण्य आज आपल्या समोर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी त्यांना या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहात. खरं तर म्हणजे मला सेवापूर्ती हा शब्द थोडासा चुकीचा वाटतो. कदाचित माणसाची नोकरी संपते असं आपण म्हणतो, पण सेवा कधी संपत नाही. रिटायर झाला तरी माणूस वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करतच असतो आणि म्हणून कदाचित मॅडमची नोकरी संपली पण सेवा मात्र अखंडित चालू राहील. 31 वर्षाच्या या सेवा काळामध्ये त्यांनी 33 वर्षाच्या सेवा काळामध्ये खूपसे विद्यार्थी घडवले आणि आज ते उच्च पदावर विराजमान आहेत. जवळजवळ माझाही गेल्या 2014 पासून मॅडमना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. त्यांच्या अगोदरची सेवा शाळा वगैरे मला माहीत नाही, ते क्षमस्व, परंतु जिथून मी त्यांना ओळखतो कुडूस आणि कोंडले केंद्रामध्ये त्यांची सेवा झाली आणि सर्वांशी त्यांचे संबंध अतिशय प्रेमाचे होते, सलोख्याचे होते आणि म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानी असावं, ते असणारच आहे ईश्वर कृपेने, समर्थ कृपेने. तरी आमच्या कोंडले परिवाराच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो निर्मळ आयुष्यासाठी, आनंददायी आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी. अधिक काही बोलत नाही, आपल्याला बऱ्याच जणांना ऐकायचं आहे. धन्यवाद. अभिनंदन करतो. आपण सेवा केली, पण सेवा केली ती किती केली यापेक्षा कशी केली हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ही अशी सुंदर सेवा पार पडताना मी परमेश्वरावर प्रार्थना करेन, सेवानिवृत्तीचा दिवस आला, सेवानिवृत्तीचा दिवस आला. मनासारखं करण्यासारखा काळ आला, मनासारखं करण्यासारखा काळ आला. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं, जे जे तुम्ही ठरवलं ते सर्व करावं. तुम्हाला जे जे हवं सार ते मिळावं, तुम्हाला जे जे सार हवं ते मिळावं. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर दीपक निकवाडे यांचे मित्र श्री राजेंद्र शेट्टी यांना. मगाशी श्रीकांत भाऊ बोलले, माझा जेव्हा भावाचा मित्र, हा माझा लंगोटी आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत आणि अजून पण एकत्र आहोत, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक सुखदुःखाला आम्ही एकत्र असतो. कुठलीही गोष्ट आमच्या दोघांमध्ये असेल तर आम्ही दोघांना एकमेकांना शेअर करतो.
आणि एक आम्हाला ती ऊर्जा मिळते. तो कितीही प्रॉब्लेममध्ये असेल तो त्याच्या मिसेसला सांगणार नाही, पण मला सांगेल आणि मी त्याला सांगतो. आणि आम्हाला एक ती एकत्र आल्यामुळे आमचे प्रश्न बरेचदा सॉल्व्ह होतात. माझ्या जीवनाला पण त्यांनी दिशा दिलेली आहे. असा आमचा हा एवढ्या वर्षाचा जो संबंध आहे. आणि मी बाजूला जातो, आम्ही एकमेकाला सोडून जात पण नाही. तो कुठेही जाणार असेल तर मला पहिले सांगतो राजा येतो का. आणि समजा 2 दिवस आम्ही एकमेकाची भेट झाली नाही तरी माझ्या मला शंका येते, कारण हा कुठे गेला असेल, हा दिसला नाही ना, दवाखाना बंद का, किंवा मी जर त्याला भेटलो तर त्याला राग आला असेल का, 2-4 दिवस भेटलो नाही. अशा आमच्या मनाची तडफड असते कधी कधी. आणि ते एक आनंदाची गोष्ट आहे आणि ती ऊर्जा मिळते जीवनामध्ये जगण्याची. मी जेव्हा सुशिक्षित बेकार होतो, मला काही काम धंदा नव्हता, मला फक्त आवड होती, ड्रॉइंगची आवड होती. शाळेमध्ये पण मी ड्रॉइंग स्पर्धेत भाग घ्यायचो. हा मला होता, एक काम करणार तू, पेंटिंगचं कामं चालू कर. मी साईन बोर्डची कामं चालू केली थोडी. आणि यांनी मला ब्रेक दिला, माझा दवाखाना पहिला रंगवून दिला. मग तेव्हा मी पेंटिंगची कामं करत होतो. पण असं करताना मला काय असतं, कधी कधी एखादी गोष्ट पण माणसाला आयुष्याला करंट देते. मी पेंटिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर मग मागे आजपर्यंत बघितलेलं नाही. मग मी पेंटिंग सोडून सिव्हिल क्षेत्रामध्ये गेलो. त्या सिव्हिलमध्ये आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा बिल्डर म्हणून थोडाफार, पण लोक बोलतात बिल्डर बरं वाटते जरा, तर ठीक आहे बिल्डर म्हणून झालो. पण त्याचा महत्त्वाचा वाटा हा दीपक निकवाडेचा आहे, माझ्या मित्राचा आहे. आता ह्या पेंटिंग व्यवसाय, आता काल आम्ही बसलो होतो तर मी विसरला बोलला, वहिनीच्या त्या सेवापूर्तीत आपण काय भेट काय द्यायची. मी मध्ये काय झालं, 1-2 महिन्यापूर्वी मला थोडीशी पेंटिंगची आवड म्हणून मी काम नाही म्हणून मी आता मुलगा काम करतो, सध्या शांत आहे. मी बसल्या स्केच चालू केली, जुनी आठवण काढली. माझी बऱ्याच लोकांची स्केच काढली. मी मध्ये एक काम करणार, वहिनीचा फोटोच काढणार. आता फोटो काढायचा आणि याला सांगून जमणार नाही, तर मग मला फोटो द्या, त्याला समजलं पाहिजे. मी याच्या फेसबुकवर गेलो, फेसबुकवर फोटो काढले आणि त्यातला एक फोटो सिलेक्ट केला. हा फोटो काढू का, काढा. तर फोटो घेऊन मग माझ्या पेन्सिलने मी आज दुपारी सेट केलेला आहे. सेच कसं आहे तुम्ही सांगायचं आहे, कारण मी काय एवढा आर्टिस्ट नाही आहे. थोडंफार मला जे येते ते मी केलेलं आहे. वहिनीने त्यांच्या असतील त्याचं आहे. आणि तुम्ही जे आहेत का, तुमचा चेहरा आहे तो ओळखा पहिले. थँक्यू. तुमच्या टाळ्या आहेत म्हणजे याचा तुम्ही थोडंफार तरी थोडीफार तरी वहिनी दिसतात, 50% तरी बस. म्हणजे मला थोडा ग्रुप येईल बसल्या काय किरणचं पण झालं सगळं. किरणचा फोटो काढला, किरणचा मला दिला मला माझ्या अतिशय. तुझा पण काढायचं. बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स आल्या आणि बरं वाटतं जरा आपण काहीतरी थोडंफार तरी करतो. आणि कोण समोरून बोलतो माझा स्केच काढ, त्यामुळे एक आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. आयुष्य जगत असताना माणसाला काय असतं, कधी आनंदाचे क्षण फार कमी असतात आयुष्यामध्ये आणि ते आपण जगलेच पाहिजे. आपण आनंदात पण दुःख शोधत असतो. आनंदाचे क्षण जो इतिहास झालेला असतो, इतिहासाचा आपण एक वेध ठेवायचा, आपण आठवण ठेवायची आणि भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात माणसाने जगायचं असते. पण आजचा माणूस हा वर्तमानात कधीच जगत नाही आणि आनंद घेत नाही. आनंद ॲक्च्युली आनंद घ्यायचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. प्रत्येक गोष्टी आनंद पाहिजे. मी आता इथे आल्यावर तुम्ही नव्हते काही लोक, मी गाणं बोललो. डॉक्टर बोलले माझे गाणं बोल. मी गाणं बोललो, सगळ्यांना आवडला. म्हणजे एक छंद, वहिनीला मी तेच सांगणार आहे, छंद आपण जोपासले पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आपण आयुष्यामध्ये समजा आता काही आपल्याला वेळ मिळाला नाही, ते वेळ जर तो मिळाला नसेल तर आत्ता तो वेळ असेल तो तुम्ही या वेळामध्ये ते गोष्टी केल्या पाहिजेत.
आता सावंत साहेब सर जेव्हा डॉक्टर साहेब इथे आले, मला 100% त्यांची कविता होणारच आहे. म्हणजे तुम्हाला तेच महत्त्वाचं आहे की तुम्हाला जो छंद आहे तो तुम्ही जोपासता. माझा छंद बऱ्याच वर्षाची इच्छा होती, मी आता बाहेर काढली. म्हणजे ह्या गोष्टीचा आनंद मिळतो ना माणसाला, तो फार महत्त्व असतो. आता आपल्याला पैसे असं कमवायचं काय, आपली मुलं मोठी झालेली आहेत, पैशाचं महत्त्व आपल्याला आता नाही राहिलेलं. डॉक्टर निकवाडे ह्या फिरण्यामध्ये मास्टर आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठलीही गोष्ट सांगा सर, प्रत्येक ठिकाणी आपले जाऊन आलेलं आहे. मी त्याला कुठे जायचं असेल तर पहिल्या डॉक्टरकडे येतो, अरे मला डॉक्टर मला इकडे दवाखान्यात साईड जायचं आहे, कसं जाऊ? तो बरोबर आकडा करून देणार, या दिवशी इथं जा, ह्या हॉटेलमध्ये जा, इथे हॉल्ट कर, तिथून हे कर, इथं किलोमीटर आहे. म्हणजे त्याचा एवढा अभ्यास आहे, हा महत्त्वाचा अभ्यास आहे. आणि डॉक्टरकी करून सुद्धा त्या माणसांनी या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. आणि वहिनींचा मी स्वभाव बघतो, थोड्या वर्ष आमचे संबंध इथेच आहेत, मी त्यांचा फॅमिली मेंबरच आहे. त्याचा स्वभाव एकदम साधा आहे आणि उलट कधी कोणाला बोलत नाही आहे. आणि माझ्यापेक्षा कोणी जास्त त्यांना ओळखू शकणार नाही, कारण आम्ही इथं आयुष्य आमचं इथे गेलेलं आहे. आणि आप्पा होते, आई होती, त्यांची सुद्धा चांगली सेवा केली. आई त्यांची आता मागच्या शेवटपर्यंत आई एकदम व्यवस्थित तब्येत होती. म्हणजे घरातल्या वयस्कर माणसाची तब्येतच चांगली असेल शेवटपर्यंत तर त्याचं श्रेय कोणाला जाते? घरातल्या दुसऱ्या तुमच्या सुने जातात. मग त्यांनी सेवा केल्याशिवाय त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं नसतं. म्हणजे त्यांना ते 100% मार्ग दिले पाहिजेत. आणि आता सेवापूर्तीचं कार्य त्यांचं कार्य झालं, सेवापूर्ती झालेली आहे. ज्या पुढे त्यांचं जीवन आरोग्यदायी भरभराटी जावं, अतिशय सुखा समाधानात जावं, त्यांचे सगळे छंद त्यांनी जोपासले पाहिजेत, असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करून माझी थोडके मोडके शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्रजी यानंतर मी मघासपासून ऐकते, डॉक्टरांनी आम्हाला अशी दिशा दाखवली, तशी दिशा दाखवली, आमची प्रेरणास्थान. परंतु हे सगळं करण्यामागे कोणाचा हात असेल बरं? तर आमच्या वहिनींचा. कारण लक्ष्मी जेव्हा प्रेरणा देते तेव्हाच नारायणाला ते सुचत असतं. आणि त्या जर त्रासदायक असत्या तर एवढं हे सगळं डॉक्टर दीपक निकवाडे करू शकले नसते. म्हणून ते सर्व श्रेय आमच्या वहिनींना जाते. यानंतर आपलं मनोगत ऐकलं, खूप बरं वाटलं. वहिनींची सेवा खूप छान झालेली आहे. आता त्यांची मुलगी आणि सून त्यांना औक्षण करतील. त्यानंतर संसाराची 2 चाकं असतात, पती आणि पत्नी. मग पत्नीने मला कशी साथ दिली हे आमचे डॉक्टर दीपक निकवाडे सांगतील. आणि शेवटचं मनोगत असेल आमच्या वहिनींचं. एकदा फोटो इकडे बघा. चालूमध्ये झोप पण नाही करत. तुला प्रॉब्लेम आले चालेल ना? ठीक आहे. वाईडच ठेवतो. इकडे बघा मॅडम. आजच्या या सुनीताच्या सेवापूर्ती सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, मित्रपरिवार, आप्तेष्ट बंधुभगिनी, आज या ठिकाणी सुनीताने 33 वर्षाची आपली सेवाभावी सेवा पूर्ण केली. याचा मला सार्थ अभिमान आहे की अतिशय प्रामाणिकपणे तिने
आपलं ज्ञानार्जनाचं काम या 33 वर्षामध्ये केलेलं आहे. ती रिटायर झाली असं म्हणता नाही ना, कारण ते बघितलं तर पण सांगू शकणार नाही ती रिटायर झाली असं. पण कसं आहे, स्त्रियांना एक सवय असते वय लपवायची. आता वय 58 वर्ष झालं आहे, सगळं डिक्लेअर झालेलं आहे, जरी ती वाटत नसली तरी. स्त्रियांना सवय असते, स्त्रिया कधी आपलं वय खरं सांगत नाही आणि पुरुष कधी आपला पगार खरं सांगत नाही. पण आता सगळे जनरल झालं का 58 वर्ष आपलं वय झालं आहे, सगळ्या लोकांना माहीत पडलं. खूप छान असं 33 वर्षाच्या कालामध्ये तिने सेवा केली. सर्वप्रथम ती 1993 साली उसर या ठिकाणी अतिशय दुर्गम असा भाग, त्या 93ला अतिशय काही नव्हतं, जाण्या येण्याची पण व्यवस्था नव्हती, बस नव्हती, त्याच्यानंतर रिक्षा वगैरे असं काहीच साधन नव्हतं. आणि अशा वेळेस तिला उसरची ऑर्डर मिळाली. रस्तासुद्धा नव्हता तिथं. अशा वेळेस अगदी तिला पाठवण्यापासून तर पुन्हा आणण्यापर्यंत जसं तिचं ज्याला जिल्हा परिषदेने तिला जशी ऑर्डर दिली तशी तिच्याकडनं मला ऑर्डर आली. घेऊन पोचवायचं 10 वाजता, 4-5 वाजता घेऊन यायचं. तिची ड्युटी पण चालू झाली, माझी ड्युटी पण चालू झाली त्यानंतर. कालांतराने 5-6 वर्षानंतर सगळ्या सोयी सुविधा उपस्थित झाल्यानंतर माझं हे काम कमी झालं. तिने बहुतेक काळ हा उसर, चिंचगड, कुडूस आणि आता शेवटचं मसवड या ठिकाणी तिने आपला कालावधी पूर्ण केलेला आहे. आणि या कालावधीमध्ये 33 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने जे ज्ञानार्जनाचं काम केलं त्यामधून अनेक विद्यार्थी घडले. काही आता परदेशामध्ये शिकत आहेत, काही परदेशामध्ये नोकरी करत आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नावं कमवलेली लोक या तिने जे ज्ञानार्जन केले त्यातून तयार झालेले, चांगले नागरिक असे तयार झालेले. आणि सर्वात मुख्य बाब म्हणजे या पेशामध्ये तिला खूप समाधान वाटते. आता आमचं दोघांचं म्हणजे 2 टोके आहेत. ती मास्टर, मी डॉक्टर. तिचा खडूशी संबंध, माझा इंजेक्शनशी संबंध. ती सकाळी 10ला जाते, 5ला येते, मी 24/7. ती 58 वर्षाला रिटायर होते, मी मरेपर्यंत शिकतोय काम करत असतो. हे असं काही असं विचित्र चित्र आमचं दोघांचं जुळलं. कारण शक्यतो आपण बघतो तर डॉक्टरची बायको डॉक्टर, मास्टरची बायको मास्टर, इंजिनियरची बायको इंजिनियर असं साधारण आपण बघतो. पण हे जरा थोडंसं वेगळं आहे. परंतु तिने ते ॲडजस्ट करून घेतलं. आम्हाला थोडासा एक त्रास झाला तर 10 वाजून 10ला गेली, 5 तास शिकून आले सर्व विद्यार्थ्यांना की तोच क्लास संपला तर इकडं आमच्याकडे तोड क्लास चालू आहे सगळे. ते शिक्षण पूर्ण झालं ते आमच्या घरात शिक्षण चालू झालं. त्याच्यामध्ये रोहन, रश्मी हे निघून गेले. आता शेवटी मी एकटाच जायचं. आता माझा क्लास चालू आहे. एक शिक्षकी शाळेमध्ये ती 5-7 वर्षापासून आहे. एक शिक्षकी शाळेला 4-5 पोरं असतील काय तिथं मासोमध्ये. आता ती रिटायर झाली. आता एक शिक्षिका आणि एकच विद्यार्थी राहिले. अशी परिस्थिती आहे आता. गमतीचा भाग आहे. पण खूप म्हणजे ॲडजस्ट करून घेतलं तिने. नवीन तिला वाटत असेल कारण 100-150 पेशंटची ओपीडी, रात्रीच्या 4-5 वेळा व्हिजिट, दिवसा 4-5 वेळा व्हिजिट. म्हणजे घरामध्ये मी किती वेळ देत असेल त्याचा आपला सगळ्यांना अनुभव आहे. आणि अशा काळामध्ये नवीन तिला थोडंसं वेगळं वाटत असेल. पण घरामध्ये जरी बाहेर ज्ञानार्जनाचं काम केलं असेल तरी पण घरामध्ये मुलीकडे लक्ष देणे, मुलाकडे लक्ष देणं, आमचं तर लक्ष माझं होत नव्हतं. त्याच्यामध्ये तिने एक जण मुलगी डॉक्टर झाली, मुलगा आज असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवरती कार्यरत आहे परदेशी कंपनीमध्ये. तर अशा प्रकारे तिने लक्ष देऊन आपल्या मुलांना पण सुशिक्षित केलं, साक्षर केलं आणि व्यवस्थित त्यांना शिक्षण दिलं. या प्रवासामध्ये म्हणजे माझ्या या एकदम बिझी शेड्यूलमध्ये तिची साथ मला खूप मिळाली. का प्रत्येक ठिकाणी हा एक रथाला जशी जोडून टाका वहिनी बोलल्या
तसंच आहे का दोन्ही चाकांमध्ये जे काही ते कोऑर्डिनेशन पाहिजे ते आमचं आत्तापर्यंत आहे, याही पुढे होईल. तिला फिरायची खूप आवड आहे. आता रिटायर झाली, अगोदर बऱ्याच ठिकाणी तिला फिरून आणलेलं आहे, पण आता झालं रिटायर झाले म्हणजे थोडासा फंडिंग पण झालं असणार. आता आपण भारताच्या बाहेर परदेश दौऱ्यावर जाऊया असं तिला तुझ्याच पैशात आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रथम ईश्वराला स्मरण करते आणि आमच्या निकवाडे परिवारातर्फे आलेल्या माझे शिक्षक बंधू भगिनी, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांचे प्रथम स्वागत करते. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा आहे, कारण 33 वर्ष सेवा करून आज सेवापूर्ती हा दिवस बघायला मिळाला ही केवळ ईश्वराची कृपा आहे, त्याशिवाय शक्य नाही. कारण आता आपण बघतो धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येक दिवस म्हणजे सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी घरी येईल की नाही याची पण शाश्वती नसते. पण तरी पण अशा काळात 33 वर्ष सेवा झाली आणि ती पण निष्कलंक सेवा, त्यामुळे त्या ईश्वराला मी प्रथम धन्यवाद देते. बघा आम्ही 3 भावंड, 2 भाऊ आणि बहीण. माझे वडील क्लास 2 ऑफिसर होते बांधकाम खात्यामध्ये. त्यांनी आम्हाला तिघांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, संस्कार दिले, नोकरीला लावलं. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण भातसानगर येथे 10वी पासआउट झाली मी. नंतर मग माझा नंबर जव्हार येथे DEDला लागला आणि तेथे शासकीय अध्यापक विद्यालय जव्हार येथे माझं DEDचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षणानंतर लग्न झालं 1987 साली. लग्न झाल्यानंतर मग आधी मी प्रायव्हेट शाळेत भगिनी मंडळ भिवंडी येथे काही दिवस नोकरी केली आणि मग नंतर जिल्हा परिषदमध्ये जॉईन झाली. प्रथम शाळा माझी उसर गावठण इथे माझं 10 वर्ष सेवा झाली. त्यानंतर चिंचघर येथे चिंचघर शाळेमध्ये 9 वर्ष सेवा, कुडूस शाळेत 7 वर्ष सेवा आणि आता इथे म्हसवळ येथे 7 वर्ष सेवा, अशी 33 वर्षाची सेवा निष्कलंकपणे पार पाडली. आणि विशेष म्हणजे माझी नियुक्ती कोंडले केंद्रात आणि आता सेवापूर्तीही कोंडले केंद्रातच झाली, ही विशेष आहे. या दरम्यान प्रत्येक शाळेमध्ये जे सहकारी मला मिळाले त्यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केले. माझ्या भगिनी पण येथे बसलेले शिक्षक भगिनी ज्यांचं सहकार्य मला खूप चांगल्या प्रकारे मिळालं. आता कौटुंबिक सहकार्य म्हटलं म्हणजे लेडीजसाठी खूप महत्त्वाचं असतं. कुटुंबाचं सहकार्य असल्याशिवाय लेडीज नोकरी करू शकत नाही चांगल्या प्रकारे. त्यात सासूबाईंचा मोठा वाटा आहे. त्यांनी माझं घर आणि माझी मुलं ही उत्तम प्रकारे सांभाळले. आणि त्यानंतर माझे मिस्टर डॉक्टर निकवाडे यांनी तर खूपच म्हणजे सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्याशिवाय मी नोकरी करू शकत नव्हती. मी जेव्हा उसर शाळेमध्ये लागली 1993 साली, तेव्हा खूपशा अशा बस पण नव्हत्या आणि गाड्या पण नव्हत्या. अशा वेळेला माझ्या ड्युटीबरोबर त्यांची पण ड्युटी सुरू झाली. सकाळी 10 वाजता घेऊन जाणे शाळेत आणि संध्याकाळी 5 वाजता घ्यायला येणे. अशा प्रकारे त्यांनी खूप मला सहकार्य केलं. आणि एक शिक्षकी शाळा असल्यामुळे आता ऑनलाईन कामं पण भरपूर होती शाळेमध्ये वाढलेली. त्यामुळे एखादी PDF जर आली आणि त्याची प्रिंट जर पाहिजे असेल तर त्यांना मी सांगितलं, व्हॉट्सॲपवर पाठवली की संध्याकाळी घरी आल्यानंतर मला त्याची प्रिंट काढून टिपायवर
समोर दिसायची. अशा प्रकारे खूप मोलाचं सहकार्य त्यांनी केलं. किंवा एखादी लिंक भरायची असली ती सुद्धा त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आमची मुलं रश्मी आणि रोहन यांनी देखील त्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. माझी मुलगी डॉक्टर रश्मी डेंटिस्ट आणि मुलगा रोहन हा इंजिनियर झाला आहे. माझे जावई आहेत ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. छोटीशी नात पण आहे मला गौरांगी. अशा प्रकारे त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. अजून आमची सिस्टर कल्पना सिस्टर, या कल्पना सिस्टरचा पण मला खूप सहकार्य मिळालेलं आहे. किंवा शाळेत गेल्यानंतर काही घरी आणायचं असलं तर तिला सांगितलं की घरी आल्यानंतर ते आणून तयार असायचं. किंवा मुलं सांभाळणं, सासूबाईंना मदत करणं, या अशा प्रकारे त्यांनी मला तिने खूप सहकार्य केलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही सेवा मी 33 वर्ष निष्कलंकपणे करू शकली. यापुढेही ईश्वराने मला घरच्यांची सेवा करण्यासाठी ईश्वराने मला बळ द्यावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी धन्यवाद देते. सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. जेवण तयार आहे. वेळ आली निरोपाची, वेळ आली निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची, वेळ आली निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची. आभार आहे निमित्त फक्त, साथ आहे जन्मजन्मेची. आभार आहे निमित्त फक्त, साथ आहे तुम्हा सर्वांची जन्मजन्मेची. यानंतर शेवट गोड तर सगळं गोड. केक कटिंग झाल्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी निकवाडे परिवाराकडून आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व आपला अमूल्य असा वेळ देऊन छोट्यांनी शुभेच्छा दिल्या, मोठ्यांनी शुभ आशीर्वाद दिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी निकवाडे परिवाराकडून आपणा सर्वांची खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. तुमच्या ऋणात आम्ही नक्की राहू. धन्यवाद. यानंतर केक कटिंग होईल. Celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know I'm happy as can be.
त्यांनी पुढचं आयुष्य सुंदर जगावं, मुलाबाळांसाठी पेक्षा स्वतःसाठी जगावं. मुलं काही नाही, कोणी कोणाचा या जगात नाही एवढं लक्षात ठेवा. मुलगा नाही, सून नाही, कोणी नाही, आपण नवरा बायको आहेत एवढं लक्षात ठेवा. संपत्तीसाठी सगळे पोरं बाळं असतात, बाकी कोणी नाही. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, मित्र सर्वात जवळचे. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा, कारण मित्रांकडे दुःख, सगळे दुःख व्यक्त करण्यासारखा मित्र असतो. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा सुदामासारखा मित्र केला. आपण पण मित्र सांभाळा. डॉक्टर साहेब तुम्हाला सुद्धा, आणि त्यांना ताईंना, सुनीता ताईंना पण सांगतो का आपण सांभाळा. आपली पोरं बाळ फक्त मदासाठी आहेत, कोणी आपल्यासाठी नाही, एवढे लक्षात ठेवा. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक फोटो
चिपुरी फिरी फिरी नाच पावळीनं तालवर फिरी फिरी नाच फिरी फिरी नाच चिपुरी फिरी फिरी नाच पावळीनं